नमस्कार, कोनिचिवा. कोनिचिवा. आज तुमचं मराठी माइंडेडच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आज आपल्याकडे सोशल मीडियावर फेमस झालेले जपानी आजोबा आलेले आहेत. जपानी आजोबांबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी 100 दिवस जपानी भाषा शिकण्याचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. एक चॅलेंज घेतलेला आहे. आणि आता त्यांनी 30 दिवस वगैरे शिकतायत आणि रोज 3 शब्द सोशल मीडियावर, Instagram, YouTubeवर लोकांना सुद्धा सांगतायत. आणि 30 दिवसात त्यांचे 45-50 हजार वगैरे फॉलोअर्स झालेले आहेत. यावरून आपल्याला एवढं कळतं, की खूप लोकांना जपानी भाषा शिकण्यात इंटरेस्ट आहे आणि खूप लोकं जपानी आजोबांकडून इन्स्पिरेशन घेत आहेत, की ते या वयात सुद्धा काहीतरी नवीन सुरू करून शिकतायत, अनुभवतायत, एक्सपिरियन्स करतायत आणि ते सगळ्यांबरोबर शेअर करतायत. हॅलो जपानी आजोबा, कोनिचिवा. हाजिमे मास्ते. हे काहीतरी वेगळं म्हणालात तुम्ही. आपण पहिल्यांदाच भेटलोय ना, म्हणून हाजिमे मास्ते. बरं, मग कोनिचिवा नाही. कोनिचिवा त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा कधी भेटू तेव्हा कोनिचिवा. कोनिचिवा. आज आपण जाणून घेणार आहोत की एका मराठी माणसाचा जपानी भाषा शिकण्यापासून ते जपानी आजोबा होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता. जपानी संस्कृतीत असे कोणते मूल्य आहेत ज्याच्यामुळे त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जर काही आपल्याला करायचं असेल, शिकायचं असेल, एक्सपिरियन्स करायचा असेल, तर त्यासाठी वय महत्त्वाचं आहे का फक्त मनातलं कुतूहल. मराठी माइंडेड ए योकोसो केवा किते इटाडाकी आरिगातो गोजायमास. मराठी माइंडेडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बरोबर बोललो ना? हो. पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारतो, स्पॅनिश, जर्मन, इटालियन, फ्रेंच, हिब्रू काही शिकला असतात, तर जपानी भाषाच का शिकलात? छान प्रश्न आहे. जपान हा देश माझा अगदी लहान असल्यापासून खूप आवडता होता. कारण शून्यातनं परत उभं करायचं ही जी उभारी आहे, हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब पडले, त्यातून त्यांनी उभारी घेतली आणि आज त्यांनी इतकी प्रगती केली आहे. म्हणजे फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतनं देखील झेप घेण्याची ज्याची तयारी आहे तो देश, उगवता सूर्याचा देश म्हणून जपान हा मला पहिल्यापासून आवडत होता. त्याची संस्कृती खूप आवडायची. तर त्यामुळे जपानी शिकावं असं मला खूप वाटत होतं. पण त्याच्यामध्ये असं होतं की कुठली परकीय भाषा शिकायची तर इंग्रजीचा बेस पक्का असला पाहिजे, असा जो समज आहे तो चुकीचा आहे. कारण जपानी भाषेतील व्याकरण किंवा त्यांची वाक्यरचना ही मराठीसारखी आहे. त्यामुळे कुठल्याही ह्याच्यात परकीय भाषा शिकायची जर आपल्याला झाली तर जपानी भाषा आपल्याला खूप जवळची वाटते. कारण बोलताना त्याची वाक्यरचना तशीच होते. त्यामुळे तो माझा जो समज होता की इंग्रजी पक्की असेल तरच मी जपानी शिकेन, तो दूर झाला. आणि जपान देशाबद्दल खूप मला आदर होता, आजही आहे. त्यामुळे मी ही भाषा शिकायचं ठरवलं. आणि कुठेतरी मला वाटतं की मराठीतून जपानी भाषा शिकणं सोपं आहे का? हो, कारण अतिशय. तोकेई, तुमचाच रील बघून मला हा शब्द कळलाय. तोकेई म्हणजे घड्याळ. घड्याळ. तोकेई म्हणजे वॉच. तर मराठीमध्ये आपण तोकेई असं लिहितो, पण इंग्लिशमध्ये TOKEI असं स्पेलिंग आहे त्याचं. तर त्याच्यावरून ते टो आहे की तो आहे हे नाही कळत. तर तो आहे तो. हां, पण ते मराठी भाषेतून शिकणं सोपं आहे का? हो, मराठी भाषेतून खूप शिकणं सोपं आहे. आता अल्फाबेट्समध्ये जर तुम्ही बघितलं, हा योगायोग आहे का काय मला माहीत नाही. पण जे अल्फाबेट्स त्यांचे आहेत, आ, इ, उ, ए, ओ. पहिलं काय झालं आ, दुसरं ई. आई जोडा, मराठीत त्याचं येतं प्रेम. अच्छा. म्हणजे आई शब्दापासून ना म्हणजे माझ्या मातृभूमीशी जी कनेक्टेड आहे ती भाषा निश्चितच शिकायला मला आवडेल. म्हणजे हे जे गंमत मी बघितली ना, ते म्हटलं अरे अशा खूप काही ना काहीतरी रहस्य याच्यात दडली असेल. आपण अभ्यास केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. म्हणून मी हा अभ्यास सुरू केला. जवळजवळ आत्ता 1 महिनाच आहे आणि आज योगायोग असा आज मला 1 महिना पूर्ण होतोय तुमच्या इथे. हो. मग मला सांगा की जॅपनीज भाषा तर तुम्ही शिकायला सुरुवात केलीत, पण सोशल मीडियावर व्हिडिओज बनवून टाकणं, त्याचे रील्स बनवणं, लोकांना शेअर करणं, याचं इन्स्पिरेशन कुठून मिळालं? ही तुमचीच आयडिया होती? नाही, ॲक्च्युली मी जे शिकवत होतो ते मुलांनी बघितलं आणि तो "बाबा तुम्हाला ह्या एजमध्ये पण इतकी इन्स्पिरेशन आहे, तुम्ही शेअर का नाही करत?"
म्हटलं अरे मला त्यातलं काहीच माहिती नाही ॲक्च्युली. आणि त्याने मला ही दिशा किंवा हा मार्ग दाखवला, की तुम्ही काही करू नका. तुमच्या गतीने चाला आणि लोकांशी शेअर करा ते. म्हणजे मी 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 सांगतो, की मी एक विद्यार्थी आहे. मी एक गाक्सेई आहे. म्हणजे मी एक विद्यार्थी आहे जपानी भाषेचा. तर मी जे शिकतो ना, ते मी दुसऱ्याशी शेअर करतो. जेणेकरून त्याची उन्नती व्हायला पाहिजे, त्याची हं. प्रगती झाली पाहिजे, त्याला ह्याच्यात आवड निर्माण झाली पाहिजे. बस एवढाच उद्देश माझा आहे. म्हणजे अजूनही तुम्हाला खोटं वाटेल, तुम्ही हसाल कदाचित आता ही जनरेशन. मी पाटी आणि पेन्सिल ही माझ्याकडे आहे. मी ती अक्षरं आपण गिरवतात नाही, ना पण जसे. लिहून शिकल्यानेच भाषा नीट हो, शिकता हो, येते. हो. निश्चित, निश्चित अगदी. पण मला हे सांगा, आता ChatGPT आहे, हां, Google ट्रान्सलेट हां. आहे, ॲप्स पण आहेत, की बोलल्या-बोलल्या ट्रान्सलेट करून आपण कोणाशी बोलू शकतो. तर म्हणजे तुमचा हेतू काय आहे? गोल काय आहे? की तुम्हाला भाषा आवडते म्हणून शिकताय? कारण की संवाद साधण्यासाठी ती गरजेची नाहीये आता उरलेली तशी म्हणजे. बरोबर. पण व्हॉट अबाउट भावना? हं. मला ChatGPTवरनं मिळेल, पण मला उद्या जपानमध्ये गेल्यावर वडापाव हवा असेल, तर मला जी आतून जे निघेल ना, की जपानीमध्ये मी कसं विचारीन, हं, की मला वडापाव म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत, की जी मी त्या संस्कृतीशी जास्त कनेक्ट होईल. हं. मीडियाद्वारे होतो, पण फेस टू फेस किंवा असं समोरासमोर येऊन जी एक अ, अ, आत्मीयता राहते, भावनिक संबंध वाढतात. त्यामुळे ती शिकणं खूप गरजेचं आहे आणि पुढे भावी आयुष्यात देखील पुढच्या जनरेशननी हे खूप शिकावं कारण संध्या खूप येणं अ, प्रचंड संधी आहे. आता जपान याच्यात त्यांच्या इथलं आता पॉप्युलेशन यंग लोक खूप कमी आहेत. त्यामुळे ते हायर करतात बाहेरच्या ह्याच्यातनं. तर आपल्या देशात इतके टॅलेंट आहेत, इतकी हुशार मुलं आहेत. त्यांनी जर ही भाषा आत्मसात केली, तर त्यांना त्यांच्या व्यवसायात म्हणा किंवा नोकरी-धंद्यात चांगल्या प्रकारची प्रगती होईल त्यांची. बरं, आता तुम्ही हा एक एक चॅलेंज घेतलाय. 100 दिवस तुम्ही हो. जपानी शिकणार आहात. पण त्यानंतर काय? म्हणजे नाही, आणखीन एक चॅलेंज घ्याल? आत्ता तरी नाही, पण मी शिकत राहणार. हे 100% 100 दिवस झाल्यानंतर देखील मी शिकत राहणारच. आयुष्यभर परमेश्वराने मला विद्यार्थी ठेवावं. जमिनीवर पाय राहतात. खूप शिकण्याची इच्छा आहे. मला काही येतं हे कळायला लागल्यावर मग शिकण्याची इच्छा कमी होते, ती होता कामा नये. वेगवेगळे त्याच्यातले जे काही त्यांच्या संस्कृतीबद्दल आहे, ते जाणून घेण्यासाठी मला विद्यार्थी दशेतच जायला पाहिजे आणि ती मला आवडते. जपानच्या संस्कृतीत अशा काय गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला भावल्या? तुम्हाला असं वाटलं, की या भारतात अंमलात आणल्या पाहिजेत? पहिली शिस्तप्रियता आणि वेळेचं बंधन. हं. तुम्ही एकदा वेळ दिलीत, की वेळ ही पाळलीच पाहिजे. पाळलीच पाहिजे. आणि स्वच्छता उगाच दुसऱ्याच्या ह्याच्यात नाक न खुपसणं. आपलं कामाशी आपण प्रामाणिक राहणं आणि त्यांचं असलेलं त्यांच्या राष्ट्रप्रेम. एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट हां. सांगायला आवडेल. तिकडे आपण ना म्हणजे कुठलाही नेबरहूड असेल, कुठली कम्युनिटी असेल, आपण कचरा रोज नाही टाकू शकत. म्हणजे सोमवारी, बुधवारी काय जळणारा कचरा, बुधवारी, गुरुवारी ओला कचरा, मग एक दिवस प्लास्टिक असं त्यांचे दिवस ठरलेले आहेत ना? हो. तर अशा एक स्पेसिफिक गोष्टींमध्ये आणखीन काय तुम्ही अनुभवले आहेत, की जपानमध्ये हे इंटरेस्टिंग आहे, ते इंटरेस्टिंग आहे? मी ॲक्चुअली जपानला गेलो नाही. पण जे काही हं. मी वाचनात आलं माझ्या, तर त्याबाबत मी एक असं अनुभवलं, की उगाचच कारण नसल्याशिवाय दुसऱ्याच्या घरी जात नाहीत ती माणसं. म्हणजे नॉर्मली डिस्टर्ब करत नाहीत त्यांना. "अरे, आज काय तुझ्याकडे खिचडी केली आहे का?" किंवा "आज काय खायला आहे?" असं चुकूनही विचारणार नाही. साखर तेच मागायला त्याचं जात नाहीत. नाही, नाही, नाही. आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहायचं आणि जे काही आपण निमित्त कर्म आपलं दिवसाचं जे काही नित्यकर्म असेल, ते करत राहायचं. आता तुमचं वय किती आहे? माझं फक्त 68 आहे. फक्त हां. 68. 68 68 इयर्स यंग. खूप लोकांना असं वाटतं, की आता हे करण्याची वेळ निघून गेली. आता मी 30 वर्षाचा झालो. आता मी 40 वर्षाचा झालो किंवा रिटायरमेंट नंतर पण लोकं असा विचार करतात, आता आराम करायचा, आता निवांत राहायचं, नातवंडांबरोबर खेळायचं. तर माणसाने सतत शिकत राहिलं पाहिजे का? आणि काहीतरी करत राहिलं पाहिजे का? निश्चित शिकत राहिलं पाहिजे. हे बघा, ज्ञान जिथे आहे ना, तिथे आनंद आहे आणि तो आनंद वाटता आला पाहिजे आपल्याला. फक्त आपल्यापुरतं ते आपण मर्यादित ठेवायचं नाही. आपल्याला जे माहिती आहे ते दुसऱ्यांना सांगायला काय हरकत आहे आपल्याला? तो घेईल नाही तर नाही घेणार. तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला हा आनंद बाबा मिळाला आहे. तर तुला वाटलं तर तू घेऊ शकतोस. मी तुझ्याबरोबर शेअर करतो. वाटलं तर तू मला शिव्या दे 2. नाही, पण जे लोकं
असं म्हणतात, की आता आता मी निवृत्ती घेतली आहे. हां. आता मी रिलॅक्स होणार आहे. ह्या स्वभावाबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, निवृत्ती ही आयुष्यात तशी होतच नाही. तुम्ही आजी-आजोबा झाल्यावर पण नातवंडांची जबाबदारी आहेच. म्हणजे तुम्ही या संसार चक्रातनं काही सुटलेले नाही आहात. हं. मग त्या वेळात आता मला पण नात आहे, मी सांभाळतो. पण उरलेला वेळ मी कसा घालवायचा हे माझ्यावर आहे ना. मी शिकण्यात घालवतो, हं. की मी जर उद्या शिकलो, तर माझ्या नातवंडांशी बोलू शकेल. उद्या ते जर जपानला गेले, कधी, हं. तर मला कन्व्हर्सेशन तर करता आलं पाहिजे ना. माझं मोठं म्हणजे मी कधी जाईन, नाही जाईन हा पुढचा प्रश्न आहे. पण मी जर एखादी गोष्ट शिकलो, तर मी शेअर करू शकतो. फॅमिली मेंबरशी शेअर करू शकतो. बाहेर सोसायटीत शेअर करू शकतो. तर शिकत सरस्वतीची साधना ही आयुष्यभर केलीच पाहिजे आपण. काहीही असो, लक्ष्मी आपोआप येते. आणि तुमच्याकडे अजून भरपूर कलागुण आहेत असं आम्ही ऐकलंय. लेझिम तुम्ही चांगलं हो, वाजवता. हो. त्याबद्दल काही सांगू शकता का? माझं बालपण गिरगावात गेलं. तिथे 16 ठेक्यांवर एक लेझीम असते. तर ती खेळताना त्याच्या काही एक स्टेप्स आहेत. ते तुम्हाला मला बाळकडू तिकडनं मिळालं, की लेझीम खेळताना तो पाय तसाच पडला पाहिजे. ती गिरकी तशीच घेतली पाहिजे. म्हणजे एक आपण म्हणतो ना, की मस्त वाटतं बाबा बघायला लेझीम. हां, काय ते लेझीम खेळतोय, छान वाटतंय. तर लेझीम खूप आवडते मला. आजही या वयात तुमच्याकडे आता लेझीम नाही म्हणून, नाहीतर मी लेझीम खेळून पण दाखवले असते. लेझिम आहे का? तिथे होतं वाटतं एक. हां. बाकी तुम्ही स्पिरिच्युअल आहात? हां, आहे. मला आवड आहे. जाणून घ्यायची आवड आहे. आणि तुम्हाला गजानन महाराज शेगावचे माहिती असतील. हो. तर असे काहीतरी ना, अतरंगी उपक्रम करण्यात पहिल्यापासून माझा हे म्हणजे आवडतं मला. हं. तर मी 108 दर महिन्याच्या 9 तारखेला मी शेगावला जायचं, असं महाराजांकडे प्रार्थना केली, की मी कोण जाणार, तुम्ही आम्हाला घेऊन जा. हं. आणि ते माझे पार पडले. त्याच्यामध्ये तुम्हाला गंमत सांगतो, की मी 9 तारखेला जायचो. दर महिन्याच्या 9 दर तारखेला. महिन्याच्या 9 तारखेला. मला दर महिन्याच्या 9 तारखेला जाताना B19 हाच सीट नंबर यायचा. म्हणजे ट्रेनमध्ये? ट्रेनमध्ये. मी तिकीटं साठवून पण ठेवलेली काय होती. म्हणता? हो. म्हणजे कोणी तिकीट काढो, ते B19च यायचं. मला सांगा एखादी भाषा जेव्हा आपण शिकतो, तेव्हा आपण नुसती भाषा नाही शिकत, तर त्यांची संस्कृती सुद्धा आत्मसात करत हं. असतो. आणि त्यामुळे कुठेतरी आपली विचार करण्याची पद्धत पण बदलत असते. तर जपानी भाषा शिकून तुमचा एक विचार करण्याची पद्धत बदलली आहे का? एक तर दुसऱ्याबद्दल रिस्पेक्ट, निंदा नालस्ती कमी आपण करायचीच नाही जवळपास. आणि कामावर प्रचंड प्रेम करायचं. खूप म्हणजे एक वेळ तुम्हाला देवळात जायला जमलं नाही तरी चालेल. पण मी जे काम घेतलंय त्या कामाला पूर्णपणे न्याय देण्यासाठी माझ्याकडनं एफर्ट्स जेवढे काही देता येतील, तेवढे 100% द्यायचे. हे त्या लोकांकडनं शिकलो. अजून मला खूप शिकायचं आहे. पण काही त्यांच्यासाठी. लोकं म्हणतात, की ही लाईफस्टाईल खूप बोरिंग आहे. तर ह्याबद्दल तुमचं काय मत? आता हा प्रत्येकाचा वैयक्तिक आहे. हं. एखाद्याला छान पाऊस पडतोय, अंथरुणावर मस्त पडून कॉफी प्यायला आवडेल. हं. तर दुसऱ्याला त्या पावसात भिजायला आवडेल. हं. तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर आहे. दॅट्स ट्रू. मला तो आवडतं, मी करतो. म्हणजे मी दुसऱ्याचा चूक आहे असं नाही म्हणत. पण मला हे आवडतं मी करतो. आणि म्हणूनच मी म्हटलं, की टेन्शन घ्यायचं नाही. एकदम मस्त मजेत शिकायचं. चुका तर होणारच. कुठल्याही माणसाच्या होतात, माझ्या पण होतात. पण त्या चुकातनं अडखळत, ठेचाळत, शेवटी उभं राहायचं आणि पुढे आपला मार्गक्रमण करत राहायचं. आजोबा तुमचा 100 दिवसांचा प्रकल्प चॅलेंज संपल्यानंतर आपण सुशी खायला जायचं एकत्र. येस. नक्की, नक्की. डन? अगदी आवडेल. येस. समजा उद्या Instagram बंद झालं. हं. सगळे फॉलोअर्स संपले, गेले. तरी पण जपानी भाषा शिकत राहाल? 100%. 100%. इन्स्टा एक केवळ आता माध्यम आहे, की लोकांपर्यंत मला जास्त पोहोचता येतं एवढंच. हं. पण माझी ही आवड कोणी घालवू नाही शकणार. ती मी जतन करणार. भले मी समोर असलेला एखादा विद्यार्थी असो मला, 2 विद्यार्थी त्यांना शेअर करीन. पण शिकत राहणार. हो, माझा त्याच्यात फायदा आहे. मी त्यांच्याशी बोललो, की माझी रिव्हिजन नाही का होत. तुम्ही एवढे खूप छान बोलता, तर ह्याचं रहस्य काय आहे?
म्हणजे आम्हाला कळलेलं आहे की तुम्ही नट आहात. आहे, मला बोलायला खूप आवडतं. समाज आवडत असल्यामुळे गप्पा मारायला खूप आवडतात मला. तुम्ही सीरियलमध्ये पण काम केलंय. हो, हो. किती सीरियलमध्ये काम केलंय तुम्ही? जास्त नाही. जास्त नाही. 135. 135 सीरियलमध्ये काम केलेलं आहे जपानी आजोबांनी. तर जे लोकं आता जपानी आजोबांना ओळखायला लागले आहेत Instagram थ्रू, त्यांनी कदाचित पाहिलं असेल, कदाचित नाही पाहिलं असेल, पण एक उत्तम नट आणि उत्तम कलाकार आहेत आणि म्हणूनच त्यांनी 135 सीरियल्समध्ये वेगवेगळे कॅरेक्टर रोल्स केलेले आहेत. मध्ये सांगायचं म्हणजे माझं भाग्य अशा मोठ्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. विनोद खन्नाजींबरोबर केला आहे, सैफ अली खानबरोबर, क्या बात है! परेश रावलजींबरोबर केला आहे, विक्रम गोखल्यांबरोबर केला आहे. म्हणजे ह्या लोकांकडनं ना खूप, म्हणजे आपले खूप असे चांगले कलाकार आहेत की ज्यांच्याकडनं शिकता येतं. म्हणजे ती एक पाठशाळाच असते. शूटिंग निमित्त असतं, पण तिथे पण तुम्ही विद्यार्थीच असता आणि मजा असतं वातावरण. मग असा कोणता एक्सपिरियन्स आहे, कोणत्या सिनेमातला, कोणत्या सीरियलमधला जो एकदम तुम्हाला आठवतो आता? मला आत्ता आठवतोय तो सांगतो तुम्हाला मी. एक ॲडव्हर्टाइज होती. 700-800 जणं ऑडिशनला होते आणि मला फोन आला. मी "आर यू डान्सर?" म्हटलं, "नाही." "नाही, मागच्या वेळेला असं थोडंफार नाच." मला काही येत नाही. मी परत झोललो. परत आला. "नाही, तुम्ही शॉर्टलिस्टेड आहात." तर डान्ससाठी? डान्ससाठी. म्हणजे त्या ॲडसाठी मला त्याच्यात काय आहे, फक्त डान्स एवढंच त्यांनी शब्द वापरलेला. हां. आत काय कंटेंट आहे काहीच माहीत नव्हतं. तर तुम्ही 4 बंगल्याला या. मी ऑडिशनला गेलो. मी एकटाच होतो. मी शॉर्टलिस्टेड होतो त्यामुळे असेल. लॅपटॉपवर एक इंग्लिश पिक्चरमधला डान्स दाखवला गेला. असा नाचायचं आहे तुम्हाला. अहो, पण म्हटलं मला काहीच माहीत नाही. तुम्हाला जसं जमेल तसं हे बघा आणि करा. मी म्हटलं मला अजून एकदा बघायला द्या तुम्ही. आता म्हटलं चॅलेंज आलंय, स्वीकारलं तर पाहिजे. फेल तर होणार, आपल्याला कुठे नाचता येतं. रथी महारथी तिथे येणार. आणि खरं सांगतो की मी तो डान्स बघितला आणि केला आणि तो कट म्हणायलाच तयार नाही. मी दमलो. हालत झाली. नंतर मग थांबल्यावर विचारलं, "तू कट." हो म्हणला, "मला बघत बसावसं वाटलं." अहो, पण म्हटलं माझी हालत काय झाली. त्याच्यानंतर मग अ, काही दिवस गेले आणि मला फोन आला प्रोडक्शनमधनं, की तुम्ही सिलेक्ट झालायत. अच्छा, ही ऑडिशन होती. ही ऑडिशन होती. मग मी गेलो. तर त्यावेळेला पहिल्यांदा मी लेडीज पार्लरमधनं लेडीजकडनं केस कापले. ती जी होती तिने के आणि 3 दिवस माझ्याकडनं त्यांनी डान्स करून घेतल्या, स्टेप्स करून घेतला. त्या ही पण कोणती नागिन. ॲड आहे? हं. आम्हाला अल्पेनलेबी दादाजी. तो पण दादाजीच होतं. बघा कसा योग. आणि ती 3 दिवस माझी रिहर्सल घेतली त्याने. अँडी म्हणून होते. बिग बॉसमध्ये होते. ते कोरिओग्राफर होते. इतकं ना की मी घरी येऊन अक्षरशः ना आडवा पडायचो, कधी झोप लागायची कळली. आणि मग ती आदल्या दिवशी रेनेसन्स हॉटेलला मला ठेवलं. त्याच्यानंतर अख्ख्या दिवस शूटिंग झालं आणि जी काही मजा आली ना, तिथे आम्ही एन्जॉय केलं. तो माझा एक आठवणीतला प्रसंग होता खूप. बरं, हे तुम्ही सीरियल केलेत आणि आपल्याला सीरियलमध्ये माहिती आहे, सेटवर गेल्यानंतर सकाळी स्क्रिप्ट मिळते हो, हातामध्ये. म्हणजे 9चा कॉल टाईम असेल तर 8ला पोहोचल्यानंतर हातात हो. 8:30ला स्क्रिप्ट मिळते. तर त्याच्यावरून मला हे कळतं की तुमचं पाठांतर खूप चांगलं असणार आहे. तर त्याच्यामुळे जपानी भाषा शिकण्यात काही फायदा होतो? नाही, आता हे झाल्यानंतर काय, ही भाषा वेगळी आहे. हं, पहिले त्या भाषेची अक्षर ओळखच होण्यात वेळ लागतो, कारण पूर्णपणे वेगळी लिपी आहे ती. 3 लिपी म्हणजे आहेत त्याच्यात ना? हिरागाना, काताकाना आणि कांजी. अच्छा. हां. हिरागाना हा ना जपानी वाक्यरचना करताना शब्द असतात त्याच्यासाठी वापरली जाते. हं, काताकाना हे परदेशातले शब्द, हं, म्हणजे इंग्लिश किंवा ह्या हं. भाषेतनं त्यांनी शब्द तयार केले त्याच्यासाठी. आणि कांजी ही चायनामधनं आलेली आहे. चिन्हांकित भाषा आहे. अशा ह्या 3 भाषेद्वारे ती लिहिली जाते. फॉर लिहिली एक्झाम्पल जाते. तुमचीच रील बघून मला एक कळलंय की नेकुताई नेकुताई, हे नेक्टाय. नेकटाय. अहो, आपल्यात मराठीमध्ये बोलायचं नाही, कंठ लंगोट हा शब्द आहेच. हां. हा संस्कृत शब्द आहे कंठ लंगोट. तोच पुढे नेकटाय झाला आणि तो नेकुताई झाला त्याचा. अच्छा. तुम्हाला आता विद्याधर परांजपे म्हणून हाक मारतात, की जपानी नाही, आजोबा असं हाक मारतात? अजून विद्याधर परांजपे म्हणतात. पण
असे कोणी जर बघणारे असेल तर जपानी आजोबा म्हणून पण म्हणतील, कारण त्यांना नाव पटकन येणार नाही. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही खूप फेमस आहात? नाही, मला काही माहीत तुम्ही नाही. खूप फेमस आहात आजोबा. तुमचे 45,000 फॉलोअर्स क्रॉस झालेले आहेत. ChatGPTने आणि बऱ्याच पेजेसने आणि लोकांनी तुमच्यावर कॉमेंट केलेली आहे रील्सवर. सो जस्ट टू टेल यू खूप फेमस आहात तुम्ही. जॅपनीजमध्ये काही शब्द असतात. ते फक्त जॅपनीजमध्येच आहेत. हं, त्याचा काही इंग्लिश, मराठी अल्टरनेटिव्हच नाहीये आणि त्या शब्दातच एक मोठा अर्थ आहे त्याचा. हं. तर त्या शब्दांबद्दल आपण थोडं डिस्कस करूया. मी ते शब्द तुम्हाला सांगतो. तुम्ही त्याचा अर्थ सांगा आम्हाला आणि आपण त्याच्याबद्दल बोलू. पहिला शब्द आहे कायझन. कायझन म्हणजे अ, रोज कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इन स्मॉल स्टेप्स असं बरोबर. असं हो, काहीतरी हो. अर्थ आहे. म्हणजे दररोज ना एकदम तुम्हाला आमूलाग्र बदल नाही झाला तरी 1-1% 1-1% असं थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे 1% म्हणजे 100. माझा उपक्रम पण 100 दिवसाचा. हं. म्हणून ते मी उद्दिष्ट ठेवलं, की हळू माझ्यात सुधारणा होईल आणि मग मी त्या टप्प्यापर्यंत पोहोचेन. आणि ते दिसतंय पण. पहिले तुम्ही फक्त शब्द सांगायचा. हो, मग आता तुम्ही त्याची अक्षरं लिहितात. मग जॅपनीजमध्ये पण लिहायला लागलात हो. आणि तुम्ही असं शिकवताय. कारण ना लोकांचं प्रचंड प्रेम आणि सजेशन, की तुम्ही त्याच्यात लिहा. मग काय व्हायला लागलं, मला माझा स्पीड थोडासा हं. वाढवायला लागला. वाढवायला लागला. हां, दुसरा शब्द आहे इकिगाई. इकिगाई म्हणजे अ रिझन फॉर बीइंग म्हणजे जगण्याचं कारण. हां. सकाळी उठल्यानंतर व्हाय डू वी वेक अप इन द मॉर्निंग? हं. ओके. तर तुमच्यासाठी इकिगाई काय आहे? माझ्या जगण्याचं उद्दिष्ट म्हणजे सतत कार्यरत राहायचं. वेळेचा अपव्यय होऊन द्यायचा नाही. कारण ते परत मिळत नाही. हं. पैसा कधीही कमवता येईल, पण एकदा वेळ माझ्या हातून गेली, उद्या माझं 68 झालं तर 75व्या वर्षी गेली, मी माझी 7 वर्ष लॉस केली. हं. म्हणजे खऱ्या अर्थाने मी 1 महिन्याचा आहे आज. हं. म्हणजे 6 जुलैला मी सुरुवात केली. हां. म्हणजे ह्या भाषेच्या दृष्टीने मी 1 महिन्याचाच आहे. हं. म्हणजे मी जितकी लवकर सुरुवात करेन आणि अ, जितका वेळ जास्तीत जास्त त्या वेळेचा सदुपयोग करेन, कारण त्याची पैशात किंमत मोजता येणार नाही. तिसरा शब्द आहे वाबी-साबी. वाबी-साबी म्हणजे अपूर्णता, साधेपणा आणि क्षणिकता याच्यात सौंदर्य शोधणं. हां. तर हा विचार तुम्ही आयुष्यात कधी अनुभवलाय का? म्हणजे तुम्ही हे म्हणजे आर यू अ परफेक्शनिस्ट? मी परफेक्शनिस्ट नाही आहे, पण परफेक्शनिस्ट बनायचा प्रयत्न करतो. पण मी क्षण सोडत नाही. त्या क्षणाचा आनंद 100% घ्यायचा प्रयत्न करतो मी. हं. जो काही माझ्या आयुष्यात क्षण आला असेल, त्याचा मी 100% आनंद घेण्याचा प्रयत्न करणार आणि जर शक्य झालं तर दुसऱ्याला पण देण्याचा प्रयत्न करणार. बरं आता चौथा शब्द आहे पुणेकरांना आवडणारा इनेमुरी. तुम्ही पुण्याचे आहात का? नाही, मी मुंबईचाच आहे. तरी पण तुम्हाला आवडेल. तर इनेमुरी म्हणजे कामाच्या थकव्यामुळे सार्वजनिक ठिकाणी डुलकी काढणं. हां, म्हणजे नासाने पण सांगितलेलं आहे, की तुम्ही जर 26 मिनिटं पॉवर नॅप घेतलीत, तर तुमचा परफॉर्मन्स 34% आणि अलर्टनेस 54% ने वाढतो. पण महाराष्ट्रातली यंग मुलं हे जाणू इच्छितात आजोबा तुमच्याकडून, हां. की आम्हाला ऑफिसमध्ये जाऊन 25 मिनिटं झोपता येईल का? तर ह्याबद्दल तुमचं काय मत? नाही, पण 10 मिनिटं शांत तरी नक्कीच बसता येईल. 25 मिनिटं झोपता नाही आलं. आता ना ॲक्चुअली माइंडचं रिलॅक्सेशनची जी आहे ते झोपणंच फक्त नाही आहे. हं, तर तुमच्या आवडत्या क्षेत्रात तुम्ही रममाण झालात ना, तरी ते पण एक रिलॅक्सेशन आहे. हं. म्हणजे नॉट नेसेसरी फक्त झोप. हे शारीरिक थकव्यासाठी झोप बरोबर आहे. पण तुम्ही बौद्धिक किंवा याचा ज्यावेळेला विचार करता, त्यावेळेला म्हणून सांगतात ना संगीत किंवा एखादी कला, ज्यावेळेला थकवा येतो, तुम्ही वाचा एखादं छानपैकी आर्टिकल, पुस्तक वाचा किंवा विनोद करा किंवा विनोद ऐका, हसा भरपूर. ते पण एक रिलॅक्सेशन आहे. तर हे तर आपण करू शकतो ना. त्याच्याकरता दरवेळेला बेड पाहिजे असं नाही ऑफिसमध्ये. नाही बॉटम लाईन अशी, की लव्ह व्हॉट यू डू आणि डू व्हॉट यू लव्ह येस. आणि ते असेल तर झोपायची तुम गरज पडणार नाही. नाहीच. तुमच्या आवडत्या क्षेत्रात झोकून द्या तुम्ही. बरं एक शेवटचा शब्द आहे सुंडोकू म्हणून. सुंडोकू म्हणजे पुस्तक विकत घेऊन साठवण्याची सवय, हं. पण ती वाचायची नाहीत. हां. नुसती पुस्तकं साठवतो आणि आपल्याला बऱ्याच वेळा सवय असते, की आपण जातो, दुकानात जातो, पुस्तक विकत घेतो, चांगलं वाटतं म्हणून. माझा एक मित्र होता, त्याला पुस्तकाचा वास आवडायचा. तो असं पुस्तक उघडून वास बघायचा चांगला आणि विकत घेऊन यायचा. पण ती त्याच्याकडे साठवून ठेवायचा. तो कधी वाचली नाहीत त्यानी. तर तुम्ही पुस्तकं वाचता का?
का साठवून ठेवता? नाही, मी साठवून ठेवतो मी. खोटं कशाला बोलायचं. पण जेव्हा मला कळायला लागलं ना, तेव्हा त्या क्षेत्रातल्या आवडत्या व्यक्तींना मी त्यांना द्यायला लागलो. मला वाचता आलं तर मी वाचायचो, नाहीतर मी देऊन टाकायचो. तर माझ्याकडे जास्त पुस्तकं प्रवास वर्णन आणि तुमची स्पिरिच्युअलच आहेत. हं. प्रवास वर्णनबद्दल तुम्ही आता उल्लेख केला. हां. भरपूर प्रवास केलाय तुम्ही. हो, हो. प्रवास खूप केलाय. प्रवास म्हणजे कर्मधर्म संयोगाने माझा पर्यटन क्षेत्राशी संबंध आला बरं. आणि त्यावेळेला होतं, आता ती बंद पडली कंपनी. भारत दर्शन म्हणून एक कंपनी होती. तिथे मी गाईड म्हणून जायला लागलो. म्हणजे शिकलो तिथे मी आणि मग भरपूर कन्याकुमारी ते अगदी वरती काश्मीरपर्यंत खूप प्रवास केला. आणि कन्याकुमारी ते काश्मीर जेव्हा तुम्ही हां. फिरलात, किती वेळा तुम्ही केलेत दौरे तसे? 25 ते 35 वेळा प्रत्येक ठिकाण असं माझं झालेलं आहे. आता मी एक प्रश्न विचारतो. देवाला तुम्ही ताजी फुलं वाहता का शेळी फुलं वाहता? ताजी फुलं वाहतो. बरोबर? मग जिथपर्यंत माझे हातपाय धड आहेत, माझे सगळे अवयव नीट चालतायत, तिथपर्यंतच मी निसर्गाचं प्रेम घेईन का 60 वर्षाचं झाल्यावर अरे रे, इथे जायचं आहे, मला या पायऱ्या चढता येत नाही. म्हणून यंग एजमध्ये जितकं फिरता येईल तितकं फिरून घ्या. पुढचं कोणी आपल्याला माहीत नसतं की आपली शारीरिक परिस्थिती कशी असेल ती. तर त्यामुळे ते केल्यामुळे भन्नाट फिरलो मी. म्हणजे खूप काढा रे फिरलो. जपानची तिकीटं लवकर काढा, आपल्याला जायचंय. ही तुमची जेव्हा सगळी जर्नी सुरू झाली, पहिली रील जेव्हा तुम्ही टाकलीत, मी पण बघितलेली. अ, त्या रील नंतर तुमचा काय एक्सपिरियन्स होता? कसं वाटलं तुम्हाला? ॲक्च्युली मी हे Insta आणि ह्याच्यावर पहिल्यांदाच आलेलो, त्यामुळे हे काय असतं हे मला काही कल्पनाच नव्हती. तर मी असं बसलेलो हे टाकल्यावर आणि मग नंतर मुलगा आला, सून आली. म्हणाली, "बाबा," म्हणाले, "बघितलंत का तुम्ही?" तरी म्हटलं, "हो बघितली." "ते नाही, ते खाली इंडिकेट केलेलं पाहिलंत का?" म्हटलं, "काय बघायचं असतं?" तो म्हणाला, "नाही." मग त्याने एक-एक सांगितलं, "तो बदाम होता, हे लाईक्स आहे, त्याच्यानंतर हे फॉलो आहे, हे." ते म्हणाले, "अहो," सून म्हणाली, "व्हायरल झाला आहे." म्हणजे म्हटलं, "काय बाबा?" तर ते म्हणाले, 16,000 तुम्हाला फॉलोअर. फॉलोअर्स मिळालेत. म्हणजे पहिल्या रीलला? त्या एका डे 1ला 16,000 मिळाले. ते म्हणाले, "व्हायरल झाला आहे, चालू ठेवा, आगे जाने दो." असं सून मला म्हणाले. तेव्हा मला कळतंय का मग याचं सगळं शूटिंग वगैरे तुमचा मुलगाच करतो? हा मुलगा शूटिंग करतो, एडिटिंग पण तोच करतो. क्या बात है! मस्त, मस्त. तर आता आपण वळणार आहोत एका रॅपिड फायर राउंडकडे. मी तुम्हाला झपाझप काही प्रश्न विचारीन आणि तुम्ही त्याची झपाझप उत्तरं आम्हाला द्या. बाय द वे, झपाझप आणि धपाधप ह्याला काही जपानी भाषेत काही आहे का? मला ते जास्त माहीत नाही. 2 अॅनिमे सीरीजची नावं सांगा. अरे बापरे! 2 अॅनिमे, वन पीस का काहीतरी असं एक होतं. बरोबर ना? बरोबर. हां, पण तो वन पीसची उडी एकदम खूप वरची आहे, तर तिथपासून नको, खालपासून बघा असं मला कळलं. अ, दुसरा प्रश्न असा आहे, 2 जपानी खाद्यपदार्थ सांगा. हां, एक सुशी आणि एक रामेन. किमोनो घालणार की धोतर? समोर कोण आहे त्याच्यावर अवलंबून आहे. किमोनो पण आवडतो. जपानी संस्कृतीशी मी रिलेट झालो तर मी किमोनो वापरीन आणि आपल्या भारतीय याच्याशी घेतलं तर धोतर करेन. पण मला तिथे पण धोतर घालून जायला आवडेल. कारण आमची संस्कृती काय आहे त्यांना कळली पाहिजे. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला जर त्यांना मराठी शिकवायचं असेल, तर एक मराठी शब्द कोणता असेल तो? एक शब्द मराठी आई. आई, प्रेम. चॉपस्टिक्सने खाणार की हाताने? हाताने. ते लहानपणापासून जे सवय. सवय आहे ती जाणार नाही. जपानचे पंतप्रधान कोण? लेडीज आहेत पण मला आता नाव आठवत नाही. सनई ताकायची. सनाई ताकायची. तुम्हाला शिकणं आवडतं की शिकवणं? शिकणं आणि मग शिकवणं. वाक्य पूर्ण करा. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी. जपानला भेट दिली पाहिजे. क्या बात आहे. तुमची भेट कधी मग? माझी भेट बघू आता, प्रयत्न आहेत. बरं, आपण आता वळूया टंग ट्विस्टर्सकडे. पहिलं आहे नामामुगी, नामागोमे, नामातमागो.
म्हणजे रॉ व्हीट, रॉ राईस, रॉ एग, कच्चा गहू, कच्चा तांदूळ, कच्चं अंड. तर तुम्हाला हे 6 वेळा म्हणायचं आहे सलग. नाना मुगी, नामा मोगी, नामा गोमे, नामा तमागो. नामा मुगी, नामा गोमे, नामा तमागो. मुगी गोमे तमागो. नाना मुमी नाना मुगी. बघून म्हणू. ट्राय करा. नामा मुगी, नामा गोमे, नामा तमागो. 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 नाना मुगी, नाना मोगे, नाना तमागो. नाना मुगी, नाना मोगे, नाना तमागो. नाना मुगी, नाना. चुकलं. नामा मोगी, नामा गोमे, नामा तमागो असं आहे ते. बरं, दुसऱ्या पुढच्या टंग ट्विस्टरकडे जाऊया आपण. द गेस्ट नेक्स्ट डोअर ऑफन इट्स पर्झिमन्स. पर्झिमन म्हणजे एक जपानी फळ आहे. तर त्याचं असं आहे, टोनारिनो क्याकुवा योको काकीकू क्याकुडा. नोमा मुगी कॅकुरा. नोमावली नाही बघा. टोनारिनो क्याकुवा योको टोनारी नो कॅक्युआवा योको काकू को कु कॅकुदा. टोनारी नो कॅकुआ याकू काकी कु कायकुदा. कॅकुदा कॅकुदा. मी इथं ट्राय करतो. टोनारिनो क्याकुवा योको काकीकू क्याकुडा. टोनारिनो क्याकुवा योको काकीकू क्याकुडा असं आहे ते. टोनारी नो कॅकुआ योकू काकी कु कॅकुदा. टोनारी नो कॅकुआ योकू काकी क्यू कॅकुदा. टोनारी नो कॅकुआ. टोनारी नो कॅकुआ योकू काकी कु कॅकुदा. टोनारी नो कॅकुआ योकू काकी क्यू कॅकुदा. टोनारी नो कॅकुआ योकू काकी क्यू कॅकुदा. आता म्हणा. नाही. टोनारिनो क्याकुवा योको काकीकू क्याकुडा. मी तर पाठ करून आलोय त्याच्यामुळे, पण मजा आली. तुमच्यामुळे एक नवीन माहिती झालं. आता घरी प्रॅक्टिस करीन असे शोधून. तर आज आपण आजोबांशी खूप गप्पा मारल्या, शिकत राहण्याच्या वृत्तीबद्दल गप्पा मारल्या, स्पिरिच्युअल असण्याबद्दल गप्पा मारल्या आणि आयुष्यात वेळ न फुकट घालवण्याबद्दल गप्पा मारल्या. ज्यांना असं वाटलं की लोकांकडे खूप वेळ आहे, ते अतिशय चुकीचा विचार करतात. वेळ खूप कमी आहे आणि तो खूप सार्थकी लावणं हे फक्त आपल्या हातात असतं. तर थँक्यू मराठी मंडेमध्ये आल्याबद्दल. आणि योरोशिकू ओनेगाय. ओनेगायशिमास. तुम्ही मला एक शिकवा शब्द. आणि आता मी- तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. आपण नक्की परत भेटू. हे मला तुम्हाला बोलायचं असेल तर हां. काहीतरी सिंपल. दोजो इरुशिको ओनेगायशिमास. अरिगातो. अरिगातो.